हॅलो. हॅलो. हा, बोला ना ताई. मला एक अनुभव शेअर करायचा होता ताई. हा, बऱ्याच करा ना ताई. हा, दिवसापासून मी ना आता पहिले म्हणजे बैठकीमध्ये होते हा, हा. आणि कोरोनापासून बैठकी बंद झाल्या हो, हो. कोरोनामध्येच ते बंद झालं. बरोबर. तेव्हापासून स्वामींच्या याच्यात आहे. हा, तर हा मला अनुभव खूप सारे येले ते पण मी हा. आताचा अनुभव सांगते. आता खानदेशातलं माहूरला बोलतायत गेले. वाटतं. खानदेशातलं आहेत ना? हा. हो हो. हा, हा. जळगावचे गावाचं नाव चाळीसगाव. सांगितलं. हा हा जळगाव. जळगाव रावेर माझं माहेर आहे. अच्छा, अच्छा. नाशिक. अच्छा, अच्छा. हा, हा. तर आता माहूरला गेलो होतो आम्ही आता. हा, हा, हा. माहूरला जाताना मग मला थोडं हे होतंय. पण सांगते म्हणजे हिंमत नाही होत असं बऱ्याच नाही, नाही. दिवसांनी. बिनधास्त सांगा. स्वामी आहेत आणि आपण सगळे सेवेकरीच आहोत ताई. हो. तर बिनधास्त आम्ही बोला. हं. माहूरला गेलो हा, आणि मग तिथं गेल्याच्या नंतर मग आम्ही आदल्या शनिवारी गेलो, मागच्या शनिवारी. आता हा, 15 हा. दिवस झाले तेव्हा. हा, हा. आणि गेलो मग तिथं आम्ही एक गाडी केली वगैरे आणि सगळं फिरलो आम्ही फिरून आलो सगळं तिथं. हा, 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 हा. आणि ते आम्ही तिथं तिथं गेलो परत तिथून खाली मग दत्तशिखर पाहिलं. तिथं दत्तशिखरवरून मग आम्ही खाली इकडे आलो. अच्छा. हा, हा. स्वामींचा तो ह्या आपल्या श्रीपाद वल्लभ स्वामींचा मठ आहे ना, हो, 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 हो. तिथं आलो मग आम्ही. हं, त्या मठामध्ये ना दुपारचा टायमिंग होता. हं, मग हं. आम्ही सगळे सगळे असे आजूबाजूला होऊन सगळे बघत होते. मी हा, पण हा. अशी म्हणजे गेली बघायला मी पण. हा, आणि सगळं पाहिलं आणि एका एका छोट्याशा मंदिरामध्ये ना स्वामींची मस्त अशी मूर्ती होती. हा, आणि हा. अशी समोर अशी गादी वगैरे होती. हा, तर हा. मी त्या गादीवर असं डोकं ठेवून आणि मी एकटीच होती. गादीवर हं. डोकं ठेवून स्वामींचं दर्शन घेतलं हा, आणि एकटीच होती. मनातच म्हणले स्वामी, मी आले आता मला तुम्ही खरंच काहीतरी दर्शन काहीतरी मला द्या अनुभव असा हा, की हा. खरं तुम्ही आहे म्हणून असं. हा. तर ताई मी त्यांच्या पाया पडले आणि हं. ते असे हात जोडून उभी राहते तोडलं की त्यांच्या डोक्यावर झोपून खाली पडली. ओ. आणि ते फुल खाली पडलं मला एवढा आनंद झाला आणि ते फुल आणलं होतं ना. पण हा, हा. कसं काही लेखांना आपण सांगितलं तर ते म्हणजे हा. नाही होत असं. हा. आपल्याला खरं वाटतं नाही वाटतं. हा. आणि मग ते फुल घेतलं मी आणलं ते घरी. अरे. त्याच्यानंतर मग आम्हाला हं. फिरता फिरता खूप 4 वाजले. मग त्याच्यानंतर आम्ही आलो तर मग आमच्या जेवण वगैरे काही केलं नव्हतं हं. म्हणजे एवढं फिरलो आपण. हा. तर तो रिक्षावाला काय म्हणे म्हणे ताई इथं एक स्वामी समर्थाचा मठ पण आहे म्हणे चालता का तुम्ही दर्शन घ्यायला म्हणे. हा, हा, हा. तर म्हणलं अरे वा बरं झालं चला. मग हा. तिथं त्यांनी नेलं ना ताई तिथं पण तिथं अन्नछत्राचं चालू होतं सगळं जेवण. हा, हा. म्हणलं अरे देवा, स्वामींना आपल्या जेवणाची पण काळजी होती त्यांनी आपल्याला बरोबर भूक लागली म्हणून ते जेवायला आणलं. मग तिथं जेवण वगैरे केले आम्ही जेवण वगैरे करून हा. आणि हे आलो मग आम्ही अं, घरी आलो घरी तिथं आणि मग परत दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच गेलो तिथं परत दर्शन घेऊन आलो. हा. आणि तिथं मग स्वामीच्या मंदिरात परत गेलो म्हटलं दर्शन घ्यावं आणि जाऊ आपण. हा, मग हा. तिथं गेलो तर मग तिथं आम्ही सेवा वगैरे केली तिथं ते म्हणजे तुम्हाला सेवा करायचं असेल तर ताई तुम्ही सकाळी सकाळी झालं एवढं झाडून काढा हे करा ते करा मग आम्ही झाडलं वगैरे सगळी सेवा केली हा, हा. तिथं. सेवा केली आणि मग जेवण वगैरे केले. हा. तर आरती वगैरे घेतली 11 वाजताची. हा. आणि आरती झाली तर ते आम्ही म्हटलं आता आम्हाला एकची गाडी तर टाईम होईल म्हणलं आम्ही जेवायला काही थांबणार नाही आता आम्ही आरती घेतो आणि जातो. हा, तर हा. ते आमच्या बरोबर होते ना ते आरतीचा मान बी त्यांनाच भेटला माझे मिस्टर नव्हते. हा. त्यांची बहिणीची मुलगी होती भाव बहिणीचे हा. सुनबाई होते ते तर मग त्यांना भेटला तो मान. मग ते हा. म्हणे आता आम्ही जेवण वगैरे काही करत नाही आम्ही आता जातो म्हटलं आमची गाडी जाईल 1 वाजता. तर ते म्हणजे मी अजिबात टेन्शन घेऊ नका म्हणे ताई तुम्ही जेवण केल्याशिवाय अजिबात जायची नाही, तुमची गाडी चुकणार नाही म्हणजे नाही म्हणे मी तुम्हाला असं खात्रीशीर सांगतो. बिनधास्त तुम्ही जेवा. आम्ही जेवण वगैरे केले तिथं हा. हा. आणि निघालो तर आम्हाला 12 वाजले होते 1 तासातच आम्हाला पोहोचायचं होतं. हा. तर हा. मग आम्ही आलो तर मग काही साधन वगैरे पण काही नव्हतं. तर हा. असं काही पुढे गेले काही मागं तर आम्ही चाललोच होतो दोघीजणी मागं बाकीचे गेले पुढं. पण एक हा. रिक्षा आमच्या पुढे अशी अचानक येऊन उभी राहिली. हा. म्हणे तुम्हाला यायला जायचं ना स्टँडवर जायचं ना बसा. हा. तर हा. बसलो आम्ही. मग म्हटलं आमचे काही माणसं पुढे पण आहेत म्हणजे त्यांना पण घेतो बसा तुम्ही. हा. मग त्यांना घेतलं पुढं बसलो आम्ही. मग हा. त्याने आम्हाला आपलं बस स्टँडवर नेऊन सोडलं. बस हा. स्टँडवर म्हटलं म्हणलं "ओ भाऊ पैसे नाही काय पैसे घ्या म्हटलं तुमचे याचे हा. नाही हा. नाही म्हणे पैसे वगैरे काहीच नको म्हणे आणि तो रिक्षावाला आई. तसाच जो निघून गेला पैसे पण नाही घेतले त्यांनी असंच बघा. आणून सोडलं त्याने आम्हाला. अय्या. आणि मग म्हटलं बरे कमाल आहे आहे ना पैसे ताई. हा कमाल म्हणजे अचानकच असा रिक्षा घेऊन आला पण आमच्या पुढे थांबलं पण आणि आम्हाला घेऊन त्यांनी पोहोचून पण दिलं.
हा. आणि मग तरी पण 12:30 वाजले. म्हटलं आता हे ते बाकीचे म्हणायला लागले की आपली गाडी चुकल, गाडी चुकल. पण ते पुजारी काकांनी सांगितलं होतं की बिनधास्तपणे जा, काही तुमची गाडी चुकणार नाही, बिलकुल चुकणार नाही म्हणे. हा. मग हा. गेलो आम्ही तर तिथं पावणे 1 वाजलाच होता आम्हाला गेलो. आणि त्या नेमकी थोडी गाडी लेट झाली अर्धा तास. हा. आम्हाला गाडी भेटली. हा. तिथं एकच गाडी आपलं ते किनवट स्टेशन आहे ना किनवटला. हा. 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 तिथं किनवटला मग तिथं ती गाडी बरोबर 1 वाजताच्या दरम्यान ती आम्हाला भेटली. मग आम्ही अरे. आलो. तर हा. ते बाकीचे सगळे नाशिकमध्ये उतरले हा. आणि मला कल्याणला यायचं होतं. मी कल्याणला राहते. हा. 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 मला कल्याण मला कल्याणला यायचं होतं. आणि ती अच्छा. गाडी हो तर ती गाडी रात्रीची 1ला नाशिकमध्ये येणार होती. हा. आणि कल्याणला ती 4 वाजता येणार होती. तर हा. मला बरोबर एकटीलाच म्हटलं आता बरोबर. ही लोक उतरली म्हटलं तर मी एकटीच राहील. आता मला मनात ती एक धाकधूकच होती की एवढ्या रात्रीचा टाइम असणार. हो. आपण एकटं जायचं म्हटल्यावर पुढं. हा. तर नेमकी ती गाडी आहे ना मग म्हणजे माझ्या बहिणीच्या पण ते काय म्हणे जर टाइम झाला ना मावशी तू इथंच उतरून घे. 4 जर वाजले तर इथं उतर. आणि हा. जर समजा गाडी एकटी जाऊच नको. सगळे मला उतरच म्हणत होते. माझ्या घरचे पण म्हणे की येऊ नको तू तिथंच उतरून घे. रात्रीच्या टायमाला इथं स्टेशनवर पण कल्याणला पण काय चांगला माहोल राहत नाही. हा. हा. नको येऊ म्हणे तू. हा. बरं म्हणलं ठीक आहे. यांना पण म्हणले नाही येणार मी नाशिकलाच उतरून घेते. आणि नंतर ना मग मी काय केलं त्या बहिणीच्या पोराला सांगितलं म्हणले तू तिकीट घेऊन ये. त्याच्या आजूबाजूचे लोक जरा ओळखीचे झाले होते त्या हा. डब्यामधले ना हा. म्हणले हा. ह्या हा. जागेवर बसून राहील. त्या हा. जागेवर बसून राहील म्हणजे हाय लोक मला जोड. पण हा. मग सकाळी उतरून परत मला गाडी धावपळ करायला काही नाही. दुसऱ्या दिवशी माझ्या पोराला इंदोरला जायचं होतं. त्याचं हा. विमानाचं तिकीट होतं. म्हणलं याची आपली भेट नाही होणार. हा. आपल्याला काही बी करून आता जायलाच पाहिजे. हा. मग हा. तिथे बसून राहिले ताई. आणि ती हा. गाडी ना नेमकी निफाडच्या स्टेशनला ती गाडी 1 तासभर थांबली. एक आई. दीड तास थांबली ती गाडी. 1-2 तास थांबली. हा. आणि ती गाडी नाशिकला आली तर 3 अडीच वाजले होते. बघा 2:30 म्हणजे वाजले ती गाडी परत इगतपुरीमध्ये थोडा वेळ थांबली. ती गाडी इथं आली 6 वाजता. स्टेशनला ती 6 वाजता आली. म्हणले काय हा. करणे पोरांनी ऐकलं. मग त्या पोरांनी मला तिकीट आणून दिलं. तो पोरगा म्हणे नाही तुला तिकीट भेटणार नाही मावशी म्हणे ती जर गाडी नाशिकमध्ये येईल तेव्हा म्हणे माझं आणि तुझी भेट होणार पण नाही म्हणे ती गाडी निघून जाईल. म्हणजे तू काय नको गेलं तर गेलं वाया तिकीट म्हणले पण तू आण. यांना हा. सांगितलं निघणार नाही म्हणले. यांना सांगितलं तर हे मला रात्रभर फोन करत बसतील कुठे कुठे हो. म्हणून हो. हो. असं. आणि हो. मग आली मग मी दुसऱ्या 6 वाजता बरोबर ती गाडी कल्याण स्टेशनला आली. आणि आई मग मी ग. घरी आली. हा. घरी आले ना मला घरी यायला 7 वाजले होते. घरात बघा. आली मी 7 वाजले होते. आणि मी निघताना तिथून स्वामीला म्हटले स्वामी येतो हा. येतो बरं का म्हटले स्वामी आता तुम्ही चला माझ्या बरोबर. तुम्ही हा. म्हटले बरं का मी हा. हा. मध्ये मठात. आणि हा. घरी आले ना ताई सगळं हे बॅग वगैरे ठेवली. आणि हा. मी तिथून मग तर इतकं सुंदर फुलपाखरू माझ्या बरोबर येऊन माझ्या किचनच्या झाडीवर येऊन बसले. अय्या. इतकं छान ते फुलपाखरू माझ्या बरोबर असं पुढंच आलं लगेच ते. किती सुंदर आहे म्हटलं ताई. माझ्या लक्षातच आलं म्हणले आता मी तुमचे हे अनुभव पाहते ना मग माझ्या लक्षात आलं म्हणले हे ना ते फुलपाखरं तर माझ्या घरात नेहमीच यायचं पण मला काही माहिती नव्हतं असं पहिले. हा. हा. ते आपल्याला तेव्हा खूप वेळेस आलं. दुसऱ्यांनी आणि अनुभव शेअर केल्यावर आपल्याला कळतं ना हा, ताई. ते मला आता कळायला लागलं ते की हा. म्हणजे मी आता बऱ्याच दिवसापासून पाहते. हा. पण मला अच्छा. काही म्हणतच नव्हती होत अनुभव तर मला खूप नाही सारे नाही अनुभव शेअर आलेले पण करायची मी काही ताई. शेअर नाही तुम्हाला केला कधी. बघा स्वामी अजून किती छान छान अनुभव देतील. तर ते असं मग ते फुलपाखरू आले मी फोटो काढले त्याचे. आणि माझ्या दिव्यात पण इतके सुंदर सुंदर चित्र तयार होतात. आई वटवृक्षाचे काय स्वामींचे काय मग ते पिंडीचे असतील तर काय पाठवा ना ताई फोटो. कृष्णाचे काय खूप सारे फोटो. मी तर पूर्ण माझा मोबाईल अर्धा भरलाय त्यांनी इतके अगो बाई फोटो मग पाठवा ते. हा मी आणि शेअर मग करते हो ताई. हो हो चालेल. नाही ते एक फोटो अनुभव पाठवा छोटासा आहे तेवढं. अजून हं. छोटासा अनुभव सांगते. एक अजून छोटा आहे पण. तर बरं बरं. ही माळ माळ वगैरे माळ जप आहे ना ही माझी पण अशी हलते वगैरे असं पण त्या साईडला फिर म्हणलं की त्या साईडला फिरते. हा 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 ते हा. जप म्हणायचं की अरे ती बापरे. माळ फिरते बरं का. या हं. माळीचं सुद्धा मला ते एक. तर मग हं. मला जेव्हा पहिले कळलं ना की ही माळ आपली अशी होती म्हणून तेव्हा मी स्वामींना म्हणले स्वामी हा काय चमत्कार आहे मला ते खरं आहे का असं म्हणजे हा जर हा खरं असेल तर मला तुम्ही काहीतरी हा सांगून द्या असं हे. हा तर हा. मी नुसतं उठून काही दिलं नाही सांगते थोडा वेळ पाहिजे वाटले काही नाही आपल्याला काही भेटणार नाही सांगते. मी थोडंसं जाऊन किचन मध्ये थोडं स्वयंपाक करायला लागले ना ताई तर एक फुलपाखरू एवढा माझ्या खांद्यावर बसला. अय्या. फुलपाखरू इतकं सुंदर फुलपाखरू मला समजलं तर मी हळदी कुंकू टाकून पूजा वगैरे करते त्याची. हा. तर ना आपोआप कुठं गुप्त झालं तर परत कळायला सुद्धा नाही. बघा. असं. कमाल आणि हे कमाल. आज मला ते त्या दिवशी दिसलं आल्याबरोबर ते जे आलं ना ते हा हा. सुद्धा मी पूर्ण घरामध्ये फिरलं ते पूर्ण घरभर फिरलं. बापरे. हा. ते बाहेर गेल्यानं परत दिसलं पण नाही ते. अरे वा. दिसलं, इतकं किती सुंदर आहे. सुंदर हो ताई. हा.
काय आणि आता स्वामींचे म्हणजे ना, जो ह्या सेवेत आलाय ना ताई, त्याला स्वामी इतकं हो. सुंदर आणि प्रत्येकाला सेवेत घेत नाही स्वामी. त्यासाठी खूप भाग्य छान. लागतं. खूप खूप स्वामींनी तर एवढं चांगलं केलं. ताई माझी पोरं पण कामाला नव्हते त्या टाईमपासून मी स्वामी समर्थाच्या ह्याच्यात जुडलेली. पण आता माझे पोरं पण सगळे व्यवस्थित झाले. माझं पोरगं याच्यात आपल्या SBI मध्ये बँक मॅनेजरच्या पोस्टवर आहे. अरे वाह! आणि लहान पण आता CA फायनलला 2 मुलं आहे मला. किती आणि सुंदर. स्वामींच्या सेवेत आल्यापासून इतकं चांगलं झालं ना बिलकुल की मला म्हणजे माझे मग मिस्टर पण ICU मध्ये होते. निमोनियाच्या आजाराने पण ते म्हणजे सगळे नातेवाईक आमचे येऊन बघून जायचे म्हणायचे हे काही जगणार नाही आता तू यांचा नाच सोडूनच दे आता बिलकुल तुझ्या अरे लेवलवर कोण बापरे! नाही असं म्हणायचे. काय झालं होतं तरी त्यांना पण एवढं? त्यांना निमोनिया झाला होता. अरे आता बाप! 2 वर्ष झाले त्या टायमाला. तेव्हा ओह! परिस्थिती एवढी थोडी हे होती तर पैसा कळायचा पण काही प्रॉब्लेम येऊन दिला स्वामींनी काहीच नाही. आई आणि गं! तेवढ्या आजारातून म्हणजे ते पण म्हणायचे की मला या आयुष्याचं आपलं हं, काढून हं. टाकल्याने या नळ्या वगैरे सगळ्या जर काढल्या ना तर माझा जीव जाईल तुम्हाला उगाच जीव गुंतवूनच नको देऊ. काढून बरोबर. टाक मला लई त्रास होतो म्हणायचे आता. आई पण मी म्हणायचे की नाही स्वामींच्या कृपेने तुम्ही एकदम चांगले होणार आहे. माझे गं! मिस्टर तेवढ्या आजारातून ते एकदम चांगले झाले आणि आज पण ठणठणीत आहे ते. अरे एवढा मोठा वाह! अनुभव आहे आणि केवढा लोक मोठा नाते अनुभव आहे ताई हो. हा. आणि ते मला नंतर मी गावाला जायचे ते म्हणायचे काय होते काय होते काका एवढे आजारी होते आहेत का ते अजून असे हं. म्हणायचे लोक मला म्हणायचे ते एकदम व्यवस्थित आहे ठणठणीत आहे तू आणि अ, आज पण एकदम चांगले आहेत, ठणठणीत आहे काहीच किती नाही. सुंदर, किती सुंदर. खूप सारे सांगा. अनुभव आले मी करीन नंतर परत फोन नक्की, करेन सांगेन नक्की, नक्की. खूप छान ताई. मी शेअर करते हां. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. किती छान. फोटो पाठव मात्र हां, आठवणीने. हो हो पाठवी हां, श्री स्वामी समर्थ. पाठव पाठव हां, हो. हां.